आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। तहसील कार्यालयाजवळ नियोजित जागेवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। सुरुवातीला सकाळी 9 वाजता सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली। प्रास्ताविक प्राध्यापक मधुर मंगळे तर प्राध्यापक निरंजन वेंदे यांनी बुद्ध वंदना म्हटली। त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभिमन पाटोळे, उपाध्यक्ष बन्सीलाल बोरसे, सचिव प्राध्यापक निरंजन वेंदे, सदस्य नानाभाऊ पाटोळे, संजय पाटोळे, बाबूराव पानपाटील, प्राध्यापक मधुकर मंगळे, अनिल बोरसे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे, ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाने, सामाजिक कार्यकर्ते न्हानभाऊ बोरसे, सर्व पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अभिनंदन केले। नगराध्यक्षा कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिल्ला पाटील, प्रकाश अप्पा देसले यांच्यासह शहरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि बुद्ध अनुयायी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्प अर्पण करीत अभिवादन केले। त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। दुपारी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणूक कॉलनी परिसरातून निघाली। सदर मिरवणुकीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नियोजित जागेवर करण्यात आला। सदर मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी पुरुष, महिला, तरुण, तरुणी यांनी मनमुराद आनंद लुटला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांचा उत्सव समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। श्री रावल यांनी मंजूर केलेल्या डॉक्टर बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारकाचे प्रगतीपथावर असून 70-80% पूर्णत्वास आल्याने श्री रावल यांनी समाधान व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब हे ज्ञानसागर होते। आपल्या तरबेज बुद्धीच्या जोरावर जगात नाव झाले। सर्वच अपेक्षित पीडित घटकांकरिता जीवन वाहून संविधान दिले। म्हणून आजच्या युवा पिढीने डॉक्टर बाबासाहेबांच्या विचार आपल्या मनात रुजवावे असे प्रतिपादन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केले। जयंती उत्सव यशस्वीतेसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, कायदेशीर सल्लागार यांनी शिस्तबद्ध नियोजनातून परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला। भारतरत्न संविधानाचे जनक, महामेरू, आपल्या सगळ्यांचे प्रेरणाचे स्तोत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त त्यांचं वंदन करणं आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी आज आपण सबंध शिंदखेडा मतदारसंघामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि सबंध विश्वामध्ये अनेक ठिकाणी आज त्यांना अभिवादन करण्याचे कार्यक्रम होतात। जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आज सकाळपासून अनेक कार्यक्रम चालू आहेत आणि पुढचे देखील आपल्याला कार्यक्रमांना जायचं आहे। परंतु आपल्या सगळ्यांचं, खानदेशकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी एक विशेष नातं आहे। डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आपल्या बाजूला लगत असलेल्या महूमध्ये, इंदोरच्या जवळ असलेलं महू, कारण आपण सारेजण नेहमीच इंदोर जात असतो। आपलं रोटी व्यवहार, बेटी व्यवहार, व्यवहार, व्यापार तिथे सगळं आहे। आणि खानदेशला लगत असलेल्या मालवाच्या मातीमध्ये एका सैनिकीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच त्यांचं आयुष्य जर बघितलं तर अत्यंत प्रेरणादायी जीवन ते जगले। लहान वयामध्ये गावात असलेली शाळेला सुद्धा जायला कंटाळा विद्यार्थी करतात, परंतु 8 किलोमीटर असणारी शाळा तिथे पायपीट करत
डॉक्टर बाबासाहेब तिथे जायचे आणि त्या पहिल्या, दुसरी, 5वी, 10वी करत जगातल्या सर्वात नामांकित असलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा ते शिक्षणाला गेले आणि त्या काळामध्ये लंडन सर्व नंबर 1 होतं. त्या नंबर 1च्या लंडनमधल्या नंबर 1 कॉलेजमध्ये म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते नंबर 1 म्हणून, फर्स्ट रँक म्हणून ते प्रत्येक परीक्षा पास करायची, अशी त्यांची जोरदार बुद्धिमत्ता होती. वकिली आणि बॅरिस्टरच्या शिक्षणानंतर ते जर लंडनला किंवा कुठे भारतात दिल्लीला थांबले असतील तर मोठा व्यवसाय त्यांचा किंवा मोठी क्लायंटल त्यांची राहिली असती. परंतु एवढं सगळं शिक्षण आत्मसात करून आपण आपलं आयुष्य शोषित, वंचित, पीडित या सगळ्या बांधवांसाठी आपण आपलं आयुष्य खर्चलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि एखादा दिवा स्वतः जळत असताना सगळ्यांना उजेड देत असतो. आज डॉक्टर बाबासाहेबांमुळे हजारो लाखो जीवनांना प्रेरणा, जगण्याची प्रेरणा मिळाली, अनेकांना स्थान मिळालं. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला कशा प्रकारचं संचलन झालं पाहिजे यावर चिंतन आणि मनन झालं. आणि आपण याच्यामध्ये एक संविधान आपण लागू करू, त्या संविधानामध्ये विश्वामधल्या सगळ्या लोकशाहींचा अभ्यास करू, सगळ्या चांगल्या चांगल्या मूल्यांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये अंतर्भूत करून तशा प्रकारचं एक संविधान बनवू. भारतातले त्या काळातले सगळे बुद्धिवंत लोक, अभ्यासू लोक, जागृत लोक, विचारवंत लोक यांचं एक संविधानाचं मंडळ बनवण्यात आलं आणि त्या संविधानाच्या मंडळाचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांची निवड त्याच्यामध्ये झाली. आणि नंतरच्या काळामध्ये भारताला आज या प्रगती आणि उन्नतीच्या शिखरापर्यंत नेणारं जे संविधान आहे ते त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी तयार केलं. तो काळ फार वेगळा होता. तो गरिबीचा, दारिद्र्याच्या, परतंत्र्याचा काळ होता. परंतु पाहता पाहता वर्ष, दशक निघून गेले. आज जवळपास 78 वर्ष आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासाला झाला. भारतानं बी पाहता पाहता काट सगळी टाकलेली आहे आणि ही कात टाकत आज उन्नती, प्रगती त्या मार्गावर भारत आपला निघालेला आहे आणि विश्वातला 4था आणि पुढच्या काळातला 3रा आर्थिक शक्तीचा देश बनणार आहे. आणि पाहता पाहता 2047 पर्यंत जगातला सर्वात मजबूत असा देश, आर्थिकदृष्ट्या, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सगळ्या दृष्ट्या आपल्याला मजबूत असा देश घडवायचा आहे. तशा प्रकारचं अत्यंत लवचिक, अत्यंत पुढचा विचार करून पुरोगामी विचारांचा अशा पद्धतीचा हा संविधान हा तयार झाला. तो त्या काळातही लागू झाला आणि आत्तासुद्धा त्याचं महत्त्व आज आपल्याला आहे. अनेकांना ताकद देणारा, जे बोलू शकणार नाही त्यांना आवाज देणारा, जे लढू शकणारे नाही त्यांना बळ देणारा, सगळ्यांना न्याय देणारा, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास असा मंत्र देणारा हा आपला संविधान आहे. आणि ज्या महामेरूंनी हा संविधान बनवला ते आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी तो विचार केला, त्यांचं जीवन आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतो की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जन्मलेले, एक सामान्य सैनिकांच्या घरी जन्मलेले, परंतु कष्टाने विश्वामध्ये आपलं नाव करणारी व्यक्तिमत्व जर व्यक्तीने आपलं ठरवलं तर तो सुद्धा सूर्यासारखा तेजोमय चमकू शकतो. त्याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचं आयुष्य. त्या महान सुपुत्राला, भारत मातेच्या सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो. आमच्या युवा पिढीने ही प्रेरणा घेतली पाहिजे. आम्ही आयुष्यामध्ये काम करत असताना सातत्याने या पदापर्यंत पोचलो तर या सगळ्या महापुरुषांच्या जीवनावर आम्ही काही ना काही त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये वानखेडे ताईंच्या नेतृत्वाखाली आपण हे अत्यंत सुंदर हे स्मारकाची वास्तू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला. त्याचे कामकाज सुरू करून आज जवळपास 70-80% आता आपण पोचलेलो. आता ही नवीन सगळी टीम आलेली
आणि पुढच्या काळामध्ये हे आता कळस रोवायचं काम आपण सगळेजण करणार आहे. अत्यंत हृदयस्थानी असलेली जागा आहे आणि या जागेवर आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं असा एक मोठं स्तंभ इथे उभा राहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बाबासाहेबांचं एक मोठं स्मारक इथे सगळ्यांना उभं राहील. आणि हे महापुरुष जे आहेत, आपल्याकडे भारताचे सुपुत्र असणारे अनेक महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर शिरोमणी महाराणा प्रताप, आपले एकलव्य असतील, अजून साऱ्या धर्माला, साऱ्या जातीला, सगळ्यांना मानणारे हे विश्व महापुरुषांनी कधी जातीभेद केला नाही. जातीभेद मोडण्याचं काम त्यांनी केलं. आणि मग आपल्या सगळ्यांना यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये जे जे काय आत्मसात करता येईल, सगळ्यांना त्यांच्यासारखं महान बनणं शक्य नाही, ते एकमेव आहे. परंतु त्यांच्यामधले काही गुण आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मसात करता येईल का, तरी देखील आपल्या सगळ्यांना योग्य असं होऊ शकेल. ते आमच्यासाठी प्रेरणाचे स्तोत्र होते, अजरामर आहेत. सूर्य आणि तारे आणि चंद्र जोपर्यंत असतील तोपर्यंत हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं नाव राहील, त्यांचं कार्य राहील. आणि अशा तेजोमय व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं, या विभागाचा विधानसभेमध्ये असलेला प्रतिनिधी या नात्याने मी अभिवादन करण्यासाठी आलो आहे. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणामध्ये अभिवादन करतो. त्यांचं जीवन आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील अशी प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, भारत माता की. मुख्य संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.